खाटूश्यामजींचं मंदिर तेही ठाण्यात हे माहीत पडताच मी निघालो। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। वैराम ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी ठाण्यामध्ये असलेलं खाटूश्यामजींच्या मंदिराला भेट द्यायचं ठरवलं। मग काय, मित्राची गाडी होती, लगेचच आम्ही दर्शनाला निघालो। हे मंदिर येतं ठाण्यातील हिरानंदिनी मेळोज येथे आहे। गाडीने आलात तर स्टेशनपासून अगदी अर्धा तासाच्या अंतरावर आहे आणि स्टेशनपासून हिरानंदिनी मेळोजसाठी शेअरिंग सुद्धा उपलब्ध आहेत। साधारण 25 ते 30 रुपये एका व्यक्तीमागे आकारले जातात। तसेच TMT बसची सुविधा सुद्धा इथे उपलब्ध आहे। आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो। सुंदर असा परिसर, शांत, आवारात फुलं वगैरे सुद्धा मिळतात। मंदिरात प्रवेश करताच आतमध्ये पाय धुण्याची उत्तम सोय आहे आणि तेथून पुढे जाताच मी जे पाहिलं तो एकदम अविस्मरणीय क्षण होता। आतमध्ये प्रवेश करताच सुरुवातीला श्री गणेशांची उत्तम मूर्ती विराजमान आहे। त्याच्या अवतीभोवती या सृष्टीतले सर्व देवी देवताही विराजमान आहेत। मुळात इतके देव एकाच ठिकाणी पाहून मी अगदी भारावून गेलो। नक्की कुठे पाहू, काय बोलू सुचत नव्हतं। मस्त पोट भरून दर्शन घेतलं। श्री खाटूश्याम देवांचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं आपलं। खाटूश्याम देवांची मनमोहक रूप पाहून अगदी भारावून गेलो। खाटूश्याम हे भगवान श्रीकृष्णाचा कलियुगातला अवतार म्हणून ओळखले जातात। परिस्थितीपुढे हारलेल्या लोकांचा आधार देणारं हे दैवत आहे। खाटूश्याम देवाचं मूल मंदिर हे राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील खाटू या गावात आहे। महाभारतातील भीमपुत्र घटोत्कचाचा मुलगा बर्बरिक हे महान योद्धा होते। त्यांच्या महान त्यागामुळे श्रीकृष्णाने त्यांना प्रसन्न होऊन स्वतःचे श्याम हे नाव दिले व कलियुगात हारलेल्यांचा आधार म्हणून तुमची पूजा केली जाईल असे वरदानही त्यांना दिले। खाटू गावात असलेलं श्यामजींचं हे मंदिर अखंड भारतात खाटूश्याम या नावाने प्रसिद्ध आहे। तर मग ब्लॉग आवडला ना? चला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। जय खाटूश्याम।